नमस्कार, मी किशोर दळवी. मॅथ्स गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 आणि आजचा आपला घटक आहे अंकगणिती श्रेणी. चला तर पाहूया आपण आजचा घटक अंकगणिती श्रेणी. पहा, या क्रमिकांमधील संबंध शोधू त्यासाठी केलेला विचार पाहूया. आता पहा, इथे उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या उदाहरणामध्ये आपण जर असा एक विचार करूया. बघा, इथे 1 आणि 1 अधिक 3 4, पुन्हा 4 अधिक 3 7, 7 अधिक 3 10, 10 अधिक 3 आणि इथे आपल्याला चौकटं भरायची आहेत. दुसरं उदाहरण पण आपण तसंच पाहूया जरा. 6, 6 अधिक 6 12, 12 अधिक 6 18, 18 अधिक 6 24. म्हणजे काय केलेलं आहे, इथे 6 6 6 मिळवलेले आहेत. पहिल्या उदाहरणामध्ये 3 3 3 सारखी संख्या मिळवलेली आहे. इथे बघा 3 अधिक 0 3, पुन्हा 3 मध्ये 0 मिळवले 3, पुन्हा 3 मध्ये 0 मिळवले 3. म्हणजे काय केलेलं आहे, तर सारखे अंक मिळवलेले आहेत. आणि इथे बघा 4, 4 गुणिले 4 16, 16 गुणिले 4 64 आणि 64 गुणिले 4 पुन्हा 4 4चा गुणाकार आहे. पाचव्या उदाहरणामध्ये बघा ऋण 1, ऋण 1 मध्ये ऋण 0.5 मिळवले, ऋण 1.5 आले. ऋण 1.5 मध्ये पुन्हा ऋण 0.5 मिळवले, ऋण 2 आले. ऋण 2 मध्ये पुन्हा ऋण 0.5 मिळवले, ऋण 2.5 आले. आणि मग ऋण 2.5 मध्ये पुन्हा ऋण 0.5 मिळवलेले आहेत. तर ह्या उदाहरणामध्ये जर आपण बघितलं तर हे पहिलं उदाहरण, हे दुसरं उदाहरण, हे तिसरं उदाहरण आणि पाचवं उदाहरण, हे जी 3 उदाहरणं आहेत यांच्यामध्ये सारख्या संख्या मिळवलेल्या आहेत. दोन क्रमागत संख्यांमध्ये जी पुढची संख्या आहे त्याच्यामध्ये सारखे अंक हे मिळवलेले आहेत. मग अशी जी असतात त्याला म्हणतात अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणीमध्ये काय असते, दोन क्रमागत संख्यांमधील फरक सारखा असतो. म्हणजेच इथे सारखे अंक मिळवत गेलेले आहेत. आता आपण ते भरूया, चौकट भरूया. आता आपण पहा इथे किती येणार आहे, तर पहिल्यामध्ये आपण पाहिलं होतं 3 3 मिळवले आहेत. म्हणजे 10 मध्ये 3 मिळवले तर 10 अधिक 3 इथे किती येणार आहेत, आपण लिहूया 13. आता इथे काय होणार आहे बघा, किती मिळवायला लागणार आहेत आपल्याला, पुन्हा 13 अधिक 3 आणि 13 अधिक 3 इथे किती येणार आहेत 16. बरोबर आहे. पुन्हा ह्या उदाहरणामध्ये दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा 6 6 6 मिळवलेले आहेत, तिथे 24 आहेत. तर मग इथे काय येणार आहेत बघा, इथे काय येणार आहे आपण पाहूया 24 अधिक 6 म्हणजे इथे किती येतील 24 अधिक 6 30. पुढच्या चौकटामध्ये पुन्हा काय केलेलं आहे 30 अधिक 6 आणि इथे किती येणार आहेत 30 अधिक 6 36. आणखी तिसऱ्या उदाहरणामध्ये काय केलेले बघा 0 0 मिळवलेले आहेत. मग इथे काय येणार आहेत तर 3 अधिक 0, 3 अधिक 0 किती 3. इथे पुन्हा काय करणार आपण 3 अधिक 0 किती येणार आहेत 3. आणि चौथं जे उदाहरण आहे, चौथ्या उदाहरणामध्ये काय केले बघा, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि पाचव्या उदाहरणामध्ये मिळवलेले आहे, पण चौथ्या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे गुणाकार केलेला आहे. मग ह्याला अंकगणिती श्रेणी म्हणत नाहीत, लक्षात घ्या. ह्याला म्हणतात भूमितीय श्रेणी, जी तुम्हाला 11वीला अभ्यास करायची आहे. तर बघा 4 4 गुणाकार केले. आपण इथे बघूया काय येईल ते. 64 गुणिले 4 करूया. बघा 4 चोक 16, आजचाला 1, 4 सक 24, 24 आणि 1 किती 25. म्हणजे किती येईल 256. मग इथे किती लिहिणार आपण 256 आणि 256 ला पुन्हा 4 ने गुणायचं आहे. बघा 4 सक 24 आपण इथे गुणाकार करूया त्यांचा. 2 राहिले, 4 पंचान 20, 20 आणि 2 22, पुन्हा 2 राहिले हातचे,
4 दुने 8, 8 आणि 2 10, म्हणजे इथे किती गुणाकार आला 1024. मग इथे आपल्याला किती लिहायला लागतील पुन्हा 1024, आणि 1024 ला 4 ने गुणलं तर पुन्हा आपण 4 ने गुणाकार करूया. 4 चोक 16, बघा 1 राहिला, 4 दुने 8, 8 आणि 1 9, 4 0 0 आणि 4 1 4, म्हणजे किती आले इथे, इथे आले आपण इथे वरती लिहूया 4096. पुन्हा पाचवं उदाहरण आहे. ते पाचव्या उदाहरणामध्ये बघा काय आहे, ऋण 0.5 मिळवलेले आहेत प्रत्येकामध्ये. मग इथे जर ऋण 0.5 मिळवले आपण, तर बघा ऋण 2.5. मी आता इथे तुम्हाला कच्चं काम करून दाखवतो. बघा काय करायला पाहिजे होतं आपण, ऋण 2.5 आणि अधिक ऋण 0.5 यांची बेरीज करा. बघा 5 अधिक 5 10, 10शी 0 दशांशचिन्ह, 10शी 0 हात चला 1, 2 अधिक 1 3, आणि ऋण ऋणांची बेरीज होते आणि चिन्ह मात्र ऋणच राहतं, बदलत नाही. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर इथे काय येणार आहे, ऋण 3. आता एक लक्षात घ्या इथे की तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. इथे जर बघितलं तर पहिलं उदाहरण, त्यानंतर दुसरं उदाहरण, तिसरं उदाहरण आणि पाचवं उदाहरण, हे काय आहे, ह्या अंकगणिती श्रेणी आहेत. ह्या क्रमिक आहे, हा अंकगणित श्रेणी आहेत. का आहेत तर बघा इथे सारखी संख्या मिळवलेली, इथे किती संख्या मिळवली, सारखी 3 3 3 मिळवलेली आहे. इथे बघितलं तर 6 6 6 मिळवलेली आहे. इथे बघितलं तर 0 0 मिळवलेले आहे. हे चौथं जे उदाहरण आहे हे अंकगणिती श्रेणी नाही, त्याला म्हणतात भूमितीय श्रेणी. आणि हे 6वे उदाहरण अंकगणिती श्रेणी नाही आणि भूमितीय श्रेणी नाही. तर आपल्याला अंकगणिती श्रेणी अशा पद्धतीने ओळखायची आहे. आपण आता जाऊया पुढे. बघा हे लक्षात ठेवा, नेहमी काय सांगितलेलं आहे बघा, नीट लक्ष द्या. बघा जर क्रमिकेमध्ये tn अधिक 1 वजा tn हा फरक स्थिर असेल तर त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणतात. आता tn अधिक 1 वजा tn म्हणजे काय, तर t अधिक 1 tn अधिक 1 आणि t वजा tn म्हणजे हे काय, हे मागचं पद आहे आणि हे पुढचं पद आहे. म्हणजे ह्यांची फरक, ह्याला काय म्हणतात, वजाबाकी आहे. वजाबाकी म्हणजे काय, फरक, दोन क्रमागत संख्यांमधील फरक असं म्हणतात याला. जर स्थिर, स्थिर म्हणजे सारखं येत असेल, आपण बघितलं 4 4 4 किंवा 3 3 3 मिळवले होते, 6 6 6 मिळवले होते. तर अंकगणिती श्रेणीच्या दोन क्रमागत पदामधील स्थिर फरक डी या अक्षराने दर्शवतात. डी हा फरक धन, ऋण किंवा शून्य असू शकतो. आणि अंकगणिती श्रेणीतील पहिले पद ए, ज्याला आपण T1 सुद्धा म्हणतो, आणि सामान्य फरक डी असेल तर त्या श्रेणीतील पदे बघा अशी असतात. पहिलं पद असे ए, नंतर ए अधिक डी, नंतर डी ची दुप्पट होते ए अधिक 2D, याच्या पुढे काय असेल ए अधिक 3D, नंतर ए अधिक 4D अशी पुढे असतात. म्हणजे अशा पद्धतीने हे आपल्याला लक्षात ठेवायचं, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया आपण. पहा आता आपल्याला सराव संच 3.1 सोडवायचं आहे. बघा खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत, ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. लक्षात घ्या अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही असा प्रश्न नेहमी परीक्षेला विचारला जातो. आणि लक्षात घ्या की हे पूर्ण प्रकरण परीक्षेला आहे. ह्या वर्षी पूर्ण प्रकरणावर तुम्हाला उदाहरणं येणार आहेत, कुठलाही भाग वगळलेला नाही. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत, ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. पहिलं उदाहरण बघूया आपण. पहा पहिलं उदाहरण काय, 2 4 6 आणि 8. आता हे कसं सोडवायचं तर आपण बघूया हे उदाहरण कसं सोडवतात ते. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्या की हा जो आहे हे पद आहेत, ही पद आपल्याला माहिती असली पाहिजेत. बघा हे पद, पहिलं पद त्याला T1 म्हणतो, लक्षात घ्या. त्यानंतर दुसऱ्या पदाला
T2 म्हणतो, हे दुसरं पद आहे, बरोबर आहे, हे दुसरं पद आहे. त्यानंतर T3 काय आहे 6 आणि T4 काय आहे 8. आता लक्षात घ्या हे अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं. तर नेहमी लक्षात ठेवा दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर आला पाहिजे. पण इथे लक्षात घ्या पुस्तकात तुम्हाला असं दाखवलं असेल की T2 - T1 करा, T3 - T2 करा आणि T4 - T3 करा. पण एक लक्षात घ्या की आपण एक शेवटच्या पदापासून असं मागे वजाबाकी करत आलं तर लक्षात राहणं सोपं जातं आणि त्याला म्हणतात दोन क्रमागत पदांमधील फरक. तर आपण सुरुवातीला इथे जे लिहिणार आहोत तर बघा काय करणार आहोत. T4 वजा T3 म्हणजे हे लक्षात राहतं लगेच. T4 काय 8 वजा 6, 8 वजा 6 किती आले 2. आता पुढे T3 वजा T2 बघा T3 किती आहे 6 वजा 2 किती आले 6 वजा 4 बघा इथे 4 आहेत. 6 वजा 4 किती आले 2 आणि इथे 4 आहेत लक्षात घ्या. हे T2 हे जे आहे हे काय 4 आहे. त्यानंतर पुन्हा आपण काय करणार आहोत T2 वजा T1 तर T2 किती आहे 4 आणि T1 आहे 2. 4 वजा 2 2. आता एक गोष्ट लक्षात घ्या बघा इथे किती आले हे 2 आलेले आहेत, इथे किती आले आहेत 2 आलेले आहेत, इथे किती फरक आला आहे 2 आलेले आहे. ह्यालाच म्हणतात डी. मग आपण इथे काय लिहिणार आपण लिहिताना असं लिहिणार बघा असं लिहिणार आहोत. प्रथम पद म्हणजे त्याला म्हणतो आपण T1 किंवा A सुद्धा म्हणतो. तर काय 2 आणि सामान्य फरक. सामान्य फरकाला अक्षर कोणतं आहे डी बरोबर किती आलेलं आहे फरक 2 2 आलेला आहे. बघा इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे. मग इथे काय लिहायचं नेहमी लक्षात ठेवा की लिहिताना असं लिहिणार सामान्य फरक काय इथे नेहमी स्थिर. हे सारखे अंक आलेत ना 2 2 2 फरक सारखा आला म्हणजे सामान्य फरक काय लिहायचं स्थिर आहे. याला म्हणतात स्थिर म्हणजे सारखे अंक आलेले आहेत स्थिर आहे आणि सामान्य फरक स्थिर आलेले आहे म्हणून आपण काय लिहिणार दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे लक्षात घ्या. जर फरक सारखा आला नसता तर अंकगणिती श्रेणी नाही. आणि आपल्याला काय म्हटलंय सामायिक फरक काढा. तर आपल्याला सामायिक फरक आपण काढलेला आहे. सामायिक फरक म्हणजे सामान्य फरक. आपण इथे सामायिक फरक म्हटले म्हणून या सामायिक फरक त्याला अक्षर वापरतो आपण डी आणि किती आहे ते 2. तर लक्षात घ्या की जर फरक सारखा आला तरच ती अंकगणिती श्रेणी आहे आणि जर सामायिक फरक सारखा आला नाही तर ती अंकगणिती श्रेणी नाही. तर ह्या अंकगणिती श्रेणी आहे की नाही हे अशा पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे. आपण पुढचं उदाहरण अजून बघूया. पहा उदाहरण काय 2 5/2 3 आणि 7/3. तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे तर बघा इथे आपल्याला पहिला आधी बघूया आपण T1 बरोबर 2 म्हणजे पहिलं पद, T2 बरोबर 5/2 आणि T3 बरोबर 3, T4 बरोबर 7/2. मग आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवा आपण मागून वजाबाकी करत येणार आहोत. त्याला दोन क्रमागत पदांमधील फरक म्हणतात. पुढून गेलं तरी सुद्धा चालतं म्हणजे आपण असं पण T2 वजा T1, T3 वजा T2 आणि T4 वजा T3 असं केलं तरी सुद्धा चालते. पण आपल्याला लक्षात राहावं म्हणून एकदम सोपी पद्धत सांगतोय मी तुम्हाला. आता आपण काय करणार आहोत T4 वजा
T3. मग T4 काय आहे बघा 7/2 वजा 3. आता 3 आहे त्याला मी काय करतो 3/1 करून घेतो. लक्षात घ्या 3/1 का करून घेतलं तर 7/2 म्हणजे अंश आणि छेद आहे. मग इथे पण अंश आणि छेद आहे. मग लक्षात येतं की छेद समान नाही. मग आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. 7 आणि 1 यांचा गुणाकार करणार. 7 1 7 3 2 6 आणि इथे गुणाकार बे 1 बे. आता आपण बघा 7तून 6 गेले किती राहिले 1/2. म्हणजे इथे काय किंमत आली फरक 2 क्रमागत संख्यांमधील फरक किती आला 1/2. आता आपण पुन्हा बघूया इथे T3 वजा T2. T3 किती आहे 3 आहे बरोबर आहे. मग आपण इथे काय लिहिणार आहोत 3/1 असं करून लिहिणार आहोत त्याला. आणि इथे आहे 5/2. पुन्हा आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. बघा तिरकस गुणाकार कसा करणार तर 3 आणि 2 यांचा गुणाकार 3 2 6 आणि 5 1 5 आणि ते बे 1 बे. 6 मधून 5 गेले किती आले 1/2 बरोबर आहे. पुढे अजून आपल्याला काय करायचं आहे तर T2 वजा T1. T2 वजा T1 म्हणजे इथे किती आहेत 5/2 वजा आपण इथे काय करणार 2/1. पुन्हा तिरकस गुणाकार 5 1 5 बे 2 4 आणि बे 1 बे. 5तून 4 गेले 1/2. आता एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला की जर तुम्ही बघितलं इथे तर बघा ही किंमत 1/2 आलेली आहे. ही पण किंमत 1/2 आलेली आहे आणि ही पण किंमत 1/2 आलेली आहे. म्हणजे काय तर ती जर आपण बघितलं तर एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला एक गोष्ट लक्षात येते त्याच्यातून की हा जो फरक आहे तो सारखा आलाय. आणि हा जर फरक सारखा आला तरच काय असतं अंकगणित श्रेणी आहे. मग आपण इथे काय लिहिणार आहोत बघा आपण असं लिहिणार आहे प्रथम हे नाही लिहिलं तरी सुद्धा चालते. प्रथम पद A बरोबर 2 आणि सामान्य फरक त्याला अक्षर वापरतो आपण D बरोबर किती आले 1/2. प्रत्येक वेळेस सारखा आलेला आहे. मग इथे लिहिताना आपण असं लिहिणार आहोत की सामान्य फरक स्थिर आहे. सारखे आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण नेहमी लक्षात ठेवा स्थिर आहे. गणिती भाषेतला हा शब्द आहे लक्षात ठेवा स्थिर आहे. आणि स्थिर आहे म्हणून इथे आपण काय लिहिणार आहोत की म्हणून दिलेली बघूया आपण दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. आणि सामायिक फरक सांगितले तर आपण लिहिला इथे सामान्य फरक म्हणजे सामायिक फरक किती आलेला आहे 1/2. अजून आपण पुढचं उदाहरण बघूया. पहा उदाहरण काय -10 -6 -2 आणि 2. प्रथम आपण काय करणार आहोत तर आपल्याला प्रथम काय करावं लागेल पदांना नावं द्यावी लागतील. पहिलं T1 हे काय -10. नंतर दुसरं पद T2 किती आहे -6. नंतर आहे T3 म्हणजे तिसरं पद काय -2 आणि T4 आहे 2. चला काय सांगितलं मी मागून आपण नेहमी करत राहायचं वजाबाकी म्हणजे फरक काढायचा त्यांचा. आपण बघूया शेवटचं पद आहे T4. मग T4 पासून मागे येऊया T4 - T3. आता T4 काय 2 वजा आणि चौथं पद काय पुन्हा -2 आहे. मग कंसाच्या बाहेर जर ऋण असेल तर कंसातलं चिन्ह बदलणार म्हणजे 2. आणि बघा हे ऋण चिन्ह हे ऋण चिन्ह काय होईल
इथे होईल धन आणि 2 अधिक 2 4 हा सामायिक फरक आलेला आहे. आता पुढे पण बघूया सारखा सामायिक फरक येतो का. T3 वजा T2 काय ऋण 2 वजा ऋण 6. बघा कंसाच्या बाहेर चिन्ह काय ऋण आहे त्यामुळे काय होईल ऋण 2 आणि ऋण ऋणचा होईल इथे धन 6. 6 मधून 2 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन हे 6 धनच येणार आहेत 4. नंतर आपण परत इथे किंमत काढणार आहोत T2 वजा T1. चला काय ऋण 6 अधिक ऋण माफ करा आपल्याला इथे काय वजाबाकी करायची फरक काढायचा असतो नेहमी. थोडासा चेंज करूया इथे बघा काय तिथे आपल्याला वजाबाकी करायची आहे म्हणजे इथे आपल्याला वजा चिन्ह लिहायचं आहे. चला लिहूया वजा चिन्ह वजा आणि कंसामध्ये काय आहे बघा पहिलं पद आहे ऋण 10. चला ऋण 6 आणि ऋण ऋण काय होतील धन 10. मग 10तून 6 गेले 4 राहिले आणि चिन्ह काय राहणार आहे धनच राहणार आहे. मग इथे काय बघा इथे सुद्धा हे बघा हे 4 सारखे आलेले आहेत इथे पण 4 सारखे आलेले आहेत आणि इथे पण 4 सारखे आलेले आहेत. तसं आपल्याला टिक मार नाही करायचे मी समजावून फक्त सांगतोय आपल्याला म्हणजे सामान्य फरक कसा आलेला आहे सारखा आलेला आहे म्हणून ही काय अंकगणिती श्रेणी आहे. मग आपण इथे असं लिहूया इथे तुम्ही आता डायरेक्ट पण असं लिहू शकता बघा असं लिहू शकता सामान्य फरक स्थिर आहे असं पण लिहू शकता किंवा असं लिहायचं जे आपण आधी दाखवलं मी तुम्हाला प्रथम पद ए बरोबर ऋण 10 आणि सामान्य फरक त्याला कोणता अक्षर म्हणतो आपण डी बरोबर 4 समान आहे म्हणजे आपण याला काय म्हणतो सामान्य फरक स्थिर आहे असं म्हणतो. लक्षात घ्या इथे फार महत्त्वाचं आहे हे वाक्य सर्वात जास्त महत्त्वाचं आहे कारण हे जर स्थिर नसेल तर अंकगणिती श्रेणी नसते. सामान्य फरक स्थिर स्थिर आहे आणि सामान्य फरक स्थिर आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत ही दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि पुन्हा पाहिजे तर तुम्ही ते लिहू शकता का सामायिक फरक विचारलेला आहे तर तुम्ही इथे लिहू शकता सामायिक फरक इथे लिहू शकता बघा कारण आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे सामान्य फरक किंवा सामायिक फरक. सामान्य फरक पुन्हा इथे आपण लिहूया डी बरोबर 4 कारण प्रश्नामध्ये विचारले सामान्य फरक किती आहे. तर लक्षात घ्या स्थिर असेल सामान्य फरक म्हणजे दोन क्रमागत संख्यांमधील फरक स्थिर असेल तर अंकगणिती श्रेणी आहे. आपण पुढचं उदाहरण बघूया. पहा ह्या उदाहरणामध्ये काय दिलेले आहे. प्रथम आपण बघूया इथे की इथे T1 बरोबर 0.3 दुसरं पद T2 बरोबर 0.33 आणि T3 इथे लक्ष द्या हे 0.333 असं संख्या असणार आहे हे लक्षात घ्या. हे काय तर तिसरं पद आहे. तिसऱ्या पदामध्ये थोडासा आपण बदल केलाय पुस्तकामध्ये कदाचित प्रिंटिंग मिस्टेक असेल तर 0.33 असं आपण त्याला घेतलेलं आहे. तुम्ही ते घेऊन सुद्धा
उदाहरण सोडवलं तरी ही अंकगणित श्रेणी होणार नाही, लक्षात घ्या. आपण बघूया पहिलं काय करायचं आहे. तर T3 वजा T2 म्हणजे इथे आपण चेंजेस करून घेतले त्याला 0.333 वजा 0.33. आता इथे आपण कच्चं काम करणार आहेत, लक्षात घ्या. हा भाग आपण कच्चं कामासाठी ठेवूया. इथे वजाबाकी करून बघूया आपण. 0.333 वजा 0.33 म्हणजे आता इथे काय लिहिणार आहेत आपण, लक्षात घ्या. इथे काय करणार आहे, त्याला शून्य करून घेणार आहोत. तिथे अंक नाही आहे म्हणून शून्य करून घेणार आहे. बघा 3तून 0 गेले 3, 3तून 3 गेले 0, 3तून 3 गेले 0 आणि 0.003. आता आपण इथे उत्तर लिहूया 0.00 आणि 3. जर तुम्ही इथे 0.033 घेऊन सोडवलं तरी सुद्धा लक्षात घ्या उत्तर फक्त वेगळं येणार आहे. ते पण तुम्हाला पाहिजे तर मग मी इथे कच्चं काम अजून करून दाखवतो. एक लक्षात घ्या, जर समजा इथे प्रिंटिंग मिस्टेक नाही आणि आपण तसंच पकडलं तर काय होईल, 0.0333 आणि वजा 0.33. मग आपल्याला इथे अजून 0.2 द्यावे लागतील आणि यांची वजाबाकी करावी लागेल. ही अशी येईल. तरीसुद्धा ही अंकगणित श्रेणी होणार नाही, लक्षात घ्या. मी काय केलेलं आहे, ह्याला चेंजेस करून घेतलं आहे 0.333 कारण इथे जसं दिलं आहे तशा पद्धतीने मी त्याला करून घेतलेलं आहे. ती प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे. त्यानंतर आपण T2 वजा T1. T2 काय 0.33 वजा 0.3. चला इथे आपण कच्चं काम करूया, इथे वजाबाकी करूया. 0.33 वजा 0.3. त्याला काय करणार आहोत आपण, 0 देणार आहेत पुढे. बघा 3 0. आता लक्षात घ्या इथे काय आलेलं आहे, फरक किती आलेला आहे. इथे फरक आला 0.03. आता लक्षात घ्या की इथे आलेला फरक हा आणि बघा इथे जो फरक आलेला आहे तो काय, हा जो फरक आलेला तो हा 0.003 आणि इथे आलेला 0.03. म्हणजे हा फरक कसा आहे, सारखा नाही आहे, म्हणजे काय स्थिर नाही. तर आपण लिहिताना काय लिहिणार आहोत, बघा इथे आपण असं लिहिणार आहोत की असं लिहिणार आहोत, सामान्य फरक स्थिर नाही. आणि सामान्य फरक स्थिर नाही म्हणून काय लिहिणार, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी नाही. हे लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे. ही अंकगणिती श्रेणी कधी असेल, जर सामान्य फरक सारखा आला तर. सारखा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, स्थिर. चला पुढचं उदाहरण पाहूया आता आपण. चला बघा इथे पहिलं पद काय, इथे पहिलं पद आहे T1 बरोबर 0, T2 बरोबर -4, T3 बरोबर -8 आणि T4 बरोबर -12. चला वजाबाकी करूया आपण. दोन क्रमागत पदामधला फरक काढूया.
T4 वजा T3. इथे तुम्ही T2 वजा 1 सुद्धा करून सोडवू शकता. ऋण 12 वजा ऋण 8. आता ऋण 12 आणि बघा ऋण ऋण काय होईल इथे कंसाच्या वेळी ऋण आहे म्हणून इथे धन होईल म्हणजे 8 आणि 8 ऋण 12 अधिक 8 धन ऋण चिन्ह आहे बघा. जर विजातीय चिन्ह असेल तर वजाबाकी होते म्हणजे 12तून 8 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 12ला चिन्ह ऋण आहे म्हणून इथे ऋण 4. पुढे आपण किंमत काढणार आहोत. T3 वजा T2 ऋण 8 वजा ऋण 4. चिन्ह बदलणार आहे. ऋण 8 ऋण ऋण इथे धन आणि इथे पण धन ऋण आहे वजाबाकी होईल. 8तून 4 गेले 4 आणि 8चं चिन्ह ऋण म्हणजे इथे पण ऋण 4 येईल. चला अजून किंमत काढूया आपण. T2 वजा T1 बघा T2 वजा T1 ऋण 4 वजा 0. आता ऋण 4 मधून 0 गेले म्हणजे किती राहणार ऋण 4. ती संख्या राहणार बघा सारखी चिन्ह आहेत बेरीज केली तरी सारखीच चिन्ह तेच राहणार आहे म्हणजे ऋण 4 ऋण 0 काय येणार आहे ऋण 4. आता इथे बघा काय किंमत आलेली आहे सामान्य फरक सारखा आलेला आहे. मग आपण काय लिहितो इथे प्रथम पद हे नाही लिहिलं तरी सुद्धा चालते. A बरोबर 0 आणि इथे लिहिणार सामान्य फरक त्याला D म्हणतो आपण. D बरोबर ऋण 4 सारखा आहे. मग आपण लिहिताना असं लिहिणार आहोत की इथे सामान्य फरक स्थिर आहे आणि सामान्य फरक स्थिर आहे म्हणूनच काय ही अंकगणिती श्रेणी आहे. आपण इथे म्हणणार म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि पाहिजे तर तुम्ही पुन्हा सामायिक फरक लिहू शकता. सामायिक फरक आपल्याला लिहायला सांगितलेले आहे तर आपण लिहूया इथे सामायिक म्हणजे सामान्य फरक. सामायिक फरक D बरोबर ऋण 4. एक लक्षात घ्या सामायिक फरक अंकगणिती श्रेणी असेल तरच हे प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही तर वेगवेगळे येते तर ती अंकगणिती श्रेणी नसते. पुढे जाऊया अजून आपण. अजून एक आपण उदाहरण सोडूया. पुढचं उदाहरण बघा 6वं. प्रथमतः आपण इथे बघूया काय ते T1 बरोबर ऋण 1/5 बघा इथे T2 बरोबर ऋण 1/5 आणि T3 बरोबर सुद्धा ऋण 1/5. ह्याला म्हणतात स्थिर अंकगणिती श्रेणी कारण सर्व पदं काय आहेत सारखीच आहेत. जसं आपण तेव्हा चौकट सोडवली तेव्हा पाहिलं 0 0 0 मिळवले होते 3 3 3 येत होते ना. पाहूया आता आपण किंमत काढूया इथे. T3 वजा T2 बरोबर ऋण 1/5 अधिक ऋण 1/5. आपल्याला वजाबाकी करायची आहे. बघा काय करायचं आहे आपल्याला इथे
फरक काढायचा असतो आणि फरक काढायचा म्हणजे काय करायची, वजाबाकी करायची. लक्षात घ्या. तर आपल्याला वजाबाकी करायची आहे त्यांची. इथे काय करायची आपल्याला, वजाबाकी. फरक काढतो आपण, दोन क्रमागत पदांमधील फरक काढतोय. इथे आपण वजा करणार आहोत. आता बघा इथे काय होईल, ऋण 1/5 आणि ऋण ऋण आहे म्हणजे कंसाचे ऋण आहे म्हणून चिन्ह बदलणार, धन 1/5. आता इथे ऋण 1/5 आणि धन 1/5, ऋण धन आहेत, सारखे आहेत, गेले, काय राहतील, 0. पुढे आपल्याला अजून फरक काढायचा आहे बघा, T2 वजा T1. T2 काय, ऋण 1/5. लक्षात घ्या, पुन्हा इथे वजाबाकी करायची आहे. मागे आपण बेरजेचं चिन्ह चुकीन टाकलं होतं. इथे ऋण 1/5, फरक काढायचा, फरक म्हणजेच वजाबाकी. ऋण 1/5, ऋण आहेत, ऋण ऋण काय होतील, धन होतील. इथे होतील 1/5, 1/5, 1/5 गेले आणि काय राहील इथे, 0. म्हणजे इथे सुद्धा फरक सारखा आलेला आहे. म्हणजे ही सुद्धा अंकगणिती श्रेणी आहे. आपण काय लिहिणार आहेत, तर इथे लिहूया, प्रथम पद ए किंवा T1 पण म्हणतात त्याला, ऋण 1/5 आहे, ऋण 1/5, सामान्य फरक D बरोबर 0 आहे. इथे सामान्य फरक सारखा आहे, समान आहे, स्थिर आहे, त्याला म्हणतो आपण. बघा इथे लिहिणार, सामान्य फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि आपण पुन्हा लिहूया, सामायिक फरक लिहूया. सामायिक फरक काय इथे, सामायिक फरक बरोबर D म्हणतो आपण त्याला, आणि त्याची किंमत इथे किती आली, 0. सारखे आले म्हणजे काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे. अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. इथे बघा, नीट लक्ष द्या, करणी आहे आणि इथे करणीमध्ये आपल्याला काही चुका होण्याची शक्यता असते. आपण 9वी मध्ये करणी शिकलो. आधी सुरुवातीला आपण लिहूया, प्रथम पद 3, दुसरं पद म्हणजे T2 3 अधिक करणे 2, तिसरं पद 3 अधिक 2 करणे 2 आणि चौथं पद 3 अधिक 3 करणे 2. चला आपण यांचा फरक बघूया, T4 वजा T3. बघा पहिला काय, T4 काय, मागून वजाबाकी करत आलोय, दोन क्रमागत पदांमधील आपण फरक काढतोय. 3 अधिक 3 करणे 2 वजा 3 अधिक 2 करणे 2, यांची वजाबाकी करायची. तर वजाबाकी करताना इथे वजा चिन्ह आहे म्हणून काय होणार, कंसातलं चिन्ह इथे बदलणार आहेत. म्हणजे आपण इथे काय लिहिणार बघा, पहिलं पद तसंच लिहिणार, 3 अधिक 3 करणे 2 आणि इथे चिन्ह बदलणार, वजा 3 आणि वजा 2 करणे 2. नीट लक्ष द्या, फार महत्त्वाचं आहे उदाहरण. इथे काय आहे आपल्याला लिहायचं आहे, तर 2 आणि इथे करणे 2. आता लक्ष द्या, फार महत्त्वाचं आहे, इथे तुम्हाला वजाबाकी जमली पाहिजे.
त्यासाठी नीट लक्ष द्या की इथे बघा 3 अधिक 3 करणी 2 आणि इथे वजा 3 वजा 2 करणी 2. तर इथे करणी 2 समान आहे, म्हणजे इथे समोर संख्या आहे त्यांची वजाबाकी होणार आहे. आणि अधिक 3 वजा 3 काय होणार आहेत? अधिक 3 वजा 3 ऑलरेडी कॅन्सल होणार आहेत. बघा हे अधिक 3 आणि हे वजा 3 गेले. मग इथे काय राहिलं? 3 करणी 2 वजा 2 करणी 2. करणी 2 घालवायचे नसतात, नीट समजून घ्या. काय होणार आहे? 3 वजा 2 यांची वजाबाकी होणार आहे आणि करणी 2 हे तसेच राहणार आहेत. मग 3तून 2 गेले, 3तून 2 गेले, 1 राहिला. म्हणजे आपण तसं लिहत नाहीत, 1 असं लिहत नाही. तर काय लिहिणार बघा? असं लिहत नाही. 1 करणी 2 असं लिहायचं आहे ॲक्च्युली, पण 1 हा करणीच्या समोर लिहिला जात नाही. म्हणून लक्षात घ्या की हा 1 आपल्याला लिहायचा नाही. तर आपण काय लिहिणार आहोत? तिथे करणी 2. म्हणजे फरक किती आलाय? करणी 2. आता आपण दुसरं वजाबाकी करूया. T3 वजा T2. बघा 3T काय? T3 काय आहे? तिसरं पद आहे. 3 अधिक 2 करणी 2 वजा दुसरं पद काय? 3 अधिक करणी 2. आता इथे पण आपल्याला काय करणार? तर चिन्ह बदलावे लागणार आहे. 3 अधिक 2 करणी 2 वजा 3 वजा करणी 2. बघा हे अधिक 3 हे वजा 3 अधिक 3 गेले. राहिलं काय? 2 करणी 2 वजा करणी 2. यांची वजाबाकी कशी करतात बघा? 2 आणि इथे 1 आहे म्हणून 2 वजा 1 आणि करणी 2. तर 2तून 1 गेला, 1च राहणार. आणि इथे फक्त काय लिहिणार आहेत आपण? तर लक्षात घ्या, इथे लिहिणार आहोत आपण करणी 2. करणी 2. अजून आता आपण वजाबाकी करूया पुढे. T2 वजा T1. बघा काय? 3 अधिक करणी 2 वजा 3. इथं सोपं आहे. 3 गेले, 3 गेले. काय राहिलं? करणी 2. आता जर बघितलं तर सर्व ठिकाणी सामायिक फरक सारखा आलेला आहे. मग ही काय? अंकगणिती श्रेणी आहे. आपण काय लिहिणार इथे? तर असं लिहूया. प्रथम पद A बरोबर 3 सामान्य फरक D बरोबर करणी 2. इथे लिहिणार आपण सामान्य फरक स्थिर आहे. आणि सामान्य फरक स्थिर आहे म्हणूनच दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून इथे लिहूया आपण दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि पाहिजे तर तुम्ही पुन्हा इथे लिहू शकता काय? अंकगणिती श्रेणी आहे. थोडंसं आपण इथे इरेज करूया. काय लिहितोय आपण? अंकगणिती श्रेणी आहे. आणि पाहिजे तर तुम्ही इथे पुन्हा लिहू शकता सामायिक फरक. सामायिक फरक
बरोबर डी बरोबर इथे काय आलेलं आहे करणी 2. तर लक्षात घ्या अंकगणिती श्रेणी कधी असते जर सामान्य फरक सारखा आला तर म्हणजे दोन क्रमागत पदांमधील फरक म्हणजे वजाबाकी सारखी आली तर अंकगणिती श्रेणी आहे असं आपण म्हणतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल अंकगणिती श्रेणी कधी असते ते. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए व सामान्य फरक डी असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. आपल्याला अंकगणिती श्रेणी तयार करायची. आता पहिलं उदाहरण बघूया आपण. ए बरोबर 10 आणि डी बरोबर 5. तर बघा इथे आपल्याला लक्षात येईल ए बरोबर 10 म्हणजेच ए म्हणजे कोण टी म्हणजेच T1 बरोबर 10 दिलेला आहे आणि सामान्य फरक डी बरोबर काय दिलं आहे 5 आणि अंकगणिती श्रेणी तयार करायची आहे. तर लक्षात घ्या आता आपल्याला T1 तर माहिती आहे आपल्याला काढायचं आहे T2. मग T2 कसा काढतात अगदी सोपं आहे T1 अधिक डी. डी प्रत्येक पुढे मिळवत गेला आपण ती चौकटी पाहिली सोडवलेली कशी संख्या मिळवत गेली होती तसे पुन्हा पुढचे पद मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं मिळवावं लागतं. म्हणजेच जर आपण इथे बघितलं तर आता T1 काय आहे 10 अधिक 5 किती 15. चला तिसरं पद काढूया आपण T3. T3 काढण्यासाठी काय करणार पुन्हा T2 अधिक डी घेणार. T2 अधिक डी म्हणजे T2 किती आला 15 आणि त्याच्यामध्ये डी ची किंमत किती आहे 5 किती आहे 20. किंवा तुम्हाला जर अजून जर लक्षात आलं तर लक्षात घ्या T3 ची किंमत काढण्यासाठी आपण असं पण करू शकता बघा T3 बरोबर इथे तुम्ही T1 अधिक 2D असं करून सुद्धा सोडवू शकता. तर T1 किती आहे 10 अधिक 2 गुणिले 5 म्हणजे 10 अधिक 10 किती आले 20. पण हे तुम्हाला फार जास्त सोडवावं लागतं त्यामुळे आपण सरळ सोडवायचं T2 अधिक डी म्हणजे मिळवत जायचं. तर आता T4 मिळवूया आपण. T4 मिळवण्यासाठी काय करणार T1 अधिक 3D करणार किंवा एकदम सोपं काय T3 तिसरं पद मिळालंय त्याच्यात डी मिळवत जायचं पुढे पुढे डी मिळवत जायचं म्हणजे 20 अधिक 5 डी ची किंमत 25. मग आपल्याला अंकगणिती श्रेणी विचारलेली आहे तर अंकगणिती श्रेणी कशी असेल बघा आपण लिहूया इथे अंक गणिती श्रेणी काय तयार झाली पहिलं पद काय आहे 10 त्याच्यानंतर दुसरं पद आलं 15 नंतर तिसरं पद आलं 20 आणि नंतर आले 25 आणि पुढे असे येत राहणार. तर अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा प्रश्न सोडवायचा आहे. पहिलं पद दिलेले आहे आणि सामान्य फरक दिलेले आणि आपल्याला अंकगणिती श्रेणी तयार करायची आहे. आपण अजून उदाहरण बघूया. पहा ए बरोबर ऋण 3 आणि डी बरोबर 0. तर बघा पहिलं ए म्हणजेच आपण त्याला T1 सुद्धा म्हणतो ऋण 3 आणि डी ची किंमत दिलेली आहे आपल्याला 0 म्हणजे T1 तर आपल्याला ऑलरेडी मिळालेलाच आहे काय ऋण 3. आता आपल्याला T2 काढायचं आहे तर T2 कसा काढतात माहिती आहे T1 अधिक डी मिळवत जायचं. बघा ऋण 3 अधिक डी ची किंमत 0 आहे काय होईल ऋण 3. पुन्हा आपण तिसरं पद शोधून काढणार आहोत. तिसरं पद शोधू लक्षात येईल तुमच्या आता T2 अधिक डी म्हणजेच किती आहे बघा ऋण 3 अधिक 0 म्हणजे 0 मिळवल्याने काही फरक पडत नाही. म्हणजे अंकगणिती श्रेणी कशी असणार आहे ही अंकगणिती श्रेणी. आता पुढची पदं काढायची आपल्याला आवश्यकता नाही आपण असं लिहूया अंक गणिती श्रेणी बरोबर काय येणार आहे सांगा ऋण 3 ऋण 3 ऋण 3 ऋण 3 डॅश 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 म्हणजे अशा पद्धतीने काय येणार आहे ती स्थिर अंकगणिती श्रेणी ह्याला म्हणतात. काय म्हणतात स्थिर अंकगणिती श्रेणी. स्थिर अंकगणिती श्रेणी कारण काय प्रत्येक पद सारखंच आहे.
ऋण 3 ऋण 3 ऋण 3 अशा पद्धतीने अंकगणिती श्रेणी तयार होईल. पुढचं अजून आपण एक उदाहरण बघूया. बघा काय दिलंय, ए बरोबर ऋण 1.25 आणि डी बरोबर 3. चला सोडूया आपण. ए म्हणजेच कोण, T1, म्हणजे आपल्याला T1 मिळालेला आहे ऋण 1.25 आणि डी ची किंमत आपल्याला दिलेली आहे 3. चला T1 मिळाला, आता आपण T2 शोधूया. T2 बरोबर ऋण 1.25 अधिक 3. आता मी कच्चं काम करणार आहे इथे, लक्ष द्या. बघा इथे ऋण 1.25 आणि लक्ष द्या इथे 3 म्हटले म्हणजे 3 पूर्ण आहेत. लक्ष द्या 300 म्हणजे 3.00 असं करून घेणार आहोत आपण. आणि इथे काय होणार आहे, यांची वजाबाकी होणार आहे. आणि वजाबाकी कशी करणार आहोत, मोठ्यातून लहान वजा करणार आहोत, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण यांची वजाबाकी करणार. ऋण 1.25 अधिक 3 यांची वजाबाकी होणार. वजाबाकी कशी होणार, 3 मधून बघा 3 मधून 1.25 वजा करणार आहोत, लक्षात घ्या. तर ही त्यांची वजाबाकी आहे. इथे काय ऋण आहे, धन ऋण असेल तर वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. आता वजाबाकी कशी होणार आहे बघा, इथे किती होतील 10. इथे काय होणार आहे, हातचा देणार आहोत आपण आणि इथे किती आहे असं आपण हातचा घेणार आहोत. इथून हातचा घेतला, इथे 10 झाले, इथे हातचा दिला 10 झाले, इथे 9 राहिले. मग 10तून 5 गेले, 5 राहिले, 9तून 2 गेले, 7 राहिले आणि 2तून 1 गेला, 1 राहिला. असं मोठ्या संख्येचं चिन्ह काय असणार आहे, धन. म्हणजे इथे काय आलं उत्तर 1.75 आणि काय ते धन आहेत, धन 1.75. ऋण 1.25 अधिक 3 म्हणजे अगदी सोपं आहे बघा ना. ऋण 1.25 म्हणजे 1.25 म्हणजे 1 रुपये 25 पैसे आणि तिथे 3 रुपये पकडा. 3 रुपयातून 1 रुपया 25 पैसे गेले, सव्वा रुपया गेला, किती राहिले 1.25 म्हणजे 1.75. कसंही बघा तुम्ही. पुढे इथे आपण तिसरं पद काढणार आहोत. तिसरं पद काढण्यासाठी काय करणार आहोत, तर T2 अधिक डी. आता इथे किती आहेत 1.75 आणि इथे लिहिताना कसं लिहिणार आहोत, 3.00 लिहा म्हणजे चुका होणार नाहीत. मग इथे 2 दशांश चिन्ह आहेत, तर इथे पण आपण काय करणार आहोत, त्याचे 2 दशांश चिन्ह लिहिणार आहोत. आता इथे बेरीज सोपी आहे बघा, 00 आणि इथे 7.5 म्हणजे इथे 75 पॉईंट तसंच राहणार आहे आणि 3 पूर्णांक आणि 1 पूर्णांक काय येणार आहे 4. जर तुम्हाला इथे बेरीज करायची आहे तर आपण इथे बेरीज पण करून बघू. 1.75 अधिक 3.00 बघा, 5 अधिक 0 5, 7 अधिक 0 7, दशांश चिन्ह 3 अधिक 1 4, 4.75. आता एक चौथं पद काढूया आपण. T4 बरोबर पुन्हा काय करणार आहोत आपण, T3 अधिक डी. किती आहे 4.75 अधिक 3.00 बघा, 4 पूर्ण आणि 3 पूर्ण आहे तर काय 7.75. म्हणजे ही अंकगणिती श्रेणी कशी तयार होणार आहे बघा. अंकगणिती श्रेणी बरोबर पहिलं पद काय आहे ऋण 1.25, नंतर आलं 1.75, नंतर आलं 4.75, नंतरचं पद आलं 7.75. अशा पद्धतीने अंकगणिती श्रेणी तयार होणार आहे. अजून एक पुढचं उदाहरण पाहूया आपण. पहा इथे तुमच्या लक्षात येईल. ए ची किंमत काय, ए ची किंमत म्हणजेच कोणाची किंमत
T1ची किंमत किती आहे 6 आणि इथे D ची किंमत -3. T1ची किंमत माहिती झालेली आहे, आपल्याला T2 काढूया. T2 बरोबर T1 अधिक D. आता बघा इथे 6 अधिक -3, पण धन ऋण आहे तर काय होणार, वजाबाकी होणार. 6 वजा 3 किती होतील 3. तिसरं पद शोधून काढूया आपण. तिसरं पद T2 अधिक D. आता T2 काय 3 आणि D ची किंमत आहे -3, ती मिळवणार आपण, म्हणजे 3 वजा 3 किती राहिले 0. आणि चौथं पद काढूया. चौथं पद काय बघा T3 अधिक D. T3 काय 0 अधिक D ची किंमत काय आहे -3, म्हणजेच 0 वजा 3 0 -3 येतील. म्हणजे आपल्याला इथे काय झाला, लगेच तुम्हाला बघा अंकगणिती श्रेणी मिळाली. अंकगणिती श्रेणी लिहूया आपण इथे. अंकगणिती श्रेणी काय मिळाली, पहिली आहे पहिलं पद 6, नंतरचं पद आलं 3, नंतर 0 आणि नंतर -3. अशा पद्धतीने आपल्याला अंकगणिती श्रेणी मिळते. अगदी सोपी उदाहरण आहेत. पहा एक उदाहरण घेऊया अजून. इथे A बरोबर म्हणजेच T1 बरोबर -19 आणि इथे D ची किंमत काय दिलेली आहे -4. चला पहिलं पद माहिती आहे आपल्याला, दुसरं पद शोधूया. T1 अधिक D. बघा -19 अधिक -4 म्हणजे काय होईल -19 वजा, बघा ऋण इथे धन आहे म्हणजे ऋणच राहणार आहे आणि ऋणाची बेरीज होते, चिन्ह बदलत नाही, चिन्ह तेच राहते. -19 -4 -23. नीट लक्ष द्या, ऋण चिन्ह ऋणच राहणार आहे पण त्यांची काय होते बेरीज, सजातीय चिन्हांची बेरीज होते. तिसरं पद काढूया. T2 प्लस D. काय -23 अधिक -4 -23 वजा 4, ऋण चिन्ह ऋण राहील पण त्यांची बेरीज होईल -27. आणि चौथं पद पण शोधूया. फार सोपं उदाहरण आहे. T3 अधिक D. काय तर -27 अधिक -4 -27 -4 ऋण इथे चिन्ह ऋणच राहणार आहे लक्षात घ्या. आणि 27 अधिक 4 31. मग इथे आपल्याला अंकगणिती श्रेणी मिळाली. अंकगणिती श्रेणी आपण लिहूया इथे. अंकगणिती श्रेणी बरोबर पहिलं पद आहे -19, नंतर आहे -23, T3 आहे -27, T4 आहे -31 आणि पुढे टिंब. तर अशा पद्धतीने आपल्याला अंकगणिती श्रेणी लिहायची आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि मॅथ्स गुरु ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढची अशी उदाहरणं तुम्हाला लगेचच मिळत राहतील. धन्यवाद.